नागपुरात बरसते तुषार, यवतमाळ वणी जिल्हा MH29 उदयपाल ही सर्व मंडळी तयार झाली। मी यांच्या मंडळाच्या सर्व, कारण एकट्यात संदीपपाल दादा काही नाही करणार किंवा सत्यपाल नाही करू शकत, गजानन नसला तर माई खंजिरीत वाजत नाही, असे या अवघ्याची साथ आहे। धन्यवाद देतो। आणि मी जाणून या वर्षी कार्यक्रमच नव्हता, म्हणलो मला अध्यक्ष केलं, आता राहू द्या, माई बळबळ कमी करतो, म्हणून आम्ही नाटक केलं आज। मला या अवघ्याईले तुम्ही ऐकलं पाहिजे, कारण हे लेकरं तयार झाले, हे फक्त बोलत नाही, आचरणात आणतात। पंकज पाल महाराज क्लास घेतात, बंजाऱ्याचं पोरग, पण तिथं क्लास घेऊन अनेक मुलं तयार करतात। संदीप पाल फक्त बोलत नाही, स्वतःचंही लग्न कमी खर्चात, भावाचं लग्न सामुदायिक, अशी मंडळी आहे। ऋषीपाल भाऊ, ऋषीपाल महाराज, एक पवन पाल, त्याच्या गळ्याला एवढा धार आहे काय सांगू, मोठा गजब म्हणते। एका एका लेकरात एक एक कला लपलेली आहे, लक्षात घ्या। मी त्याचं आईचं गाणं ऐकलं, मी फिदा झालो त्याच्यावर, इतका गजब म्हणते तो। एक लाईन म्हणून, एक कळवं म्हणून देतो, त्याच ते का तुम्ही म्हणाल भाऊ, या लेकरात एका एकात एक एक विशेष आहे, ऐका। मी तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले रे, मेल्यावरती रडतो कशाला, उगीचा ताण नको देऊ घशाला, उगीचा ताण नको देऊ घशाला। मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले रे, जिवंतपणे कधी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई, आता कशाला म्हणतोस आई। मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले। जय अशी एका एकात कला आहे, कारण राष्ट्रसंताचं साहित्य संमेलन ते याचसाठी आहे। कायच्यात महाराज नाही बोलले सांगा। आज तुम्हाला मालूम आहे, राष्ट्रसंत साहित्य संमेलन बुलढाण्यात होतं। प्राचार्य वेरुळकर दादा बुलढाण्याला जाऊन आले, कारण आता तुकडोजी महाराजाची गरज सर्वांना वाटून राहिली, गाडगे बाबाची, तुकोबारायाची। आज माझ्या कार्यक्रमात आम्हाला ज्यांनी तयार केलं, तुकाराम दादा, भाकरे दादा, घुसरकर दादा, पारिशे महाराज, गुलाबराव महाराज, अलीकडे आमचे मित्र गाळेकर दादा भाऊ, आमच्यावर या संत मंडळीची कृपा आहे। बरगड दादा सारखे, ॲडव्होकेट भोरे साहेबांसारखे, झांबरेजी, खेडेकर आणि मदत करणारे लोक तुम्ही पाठीशी आहे। कारण मगामी बोललो ना, पूरी फजीती कर प्रभु, जब याद तेरी आएगी, हम है बड़े बेईमान, तेरी खबर ही भूल जाएगी। रख दुख के संसार में तब तो पुकारेंगे तुझे, नहीं तो बड़ा मोह है, नहीं याद आती मुझे। माय बाबाचे जर, माझ्या बाबाचे जर नेत्रदान केलं नसताना तर दुसरी बॉडी सत्यपालची मेडिकल कॉलेजले आले असती, लक्षात घ्या। बोल येत ऐसा चाले, त्याची वंदावी पाहुले। मी ठरवलं, जशी माझ्या पत्नीची बॉडी
मेडिकल कॉलेजला दिली. असं मा बाबाने लिहून दिलं की मी मेल्यानंतर माझं देहदान मेडिकल कॉलेजला अर्पण करावं. पण ते लिक्विड झाल्यामुळे, पाठीत पाणी झाल्यामुळे मला मेडिकल कॉलेजनं सांगितलं आम्ही बॉडी घेत नाही. धर्मपाल म्हटलं का रे राजे, आपण तर बोललो, लोक म्हणतील बायकोचं देहदान केलं आणि बापाचं नाही केलं. धर्मपाल काहीतरी कर. मग धर्मपालनं चक्र फिरवलं आणि माझ्या बाबाचं नेत्रदान केलं. बाबा मेल्यावर नेत्रदान. आता त्या लेकरानं गाणं काय म्हटलं, जिवंतपणी पाणी नाही पाजत. मी आज माईचं अंग धुवून आलो, हप्त्यातून 3 खेप अंग धुतो ते तुम्ही. मी म्हणतो मेल्यावर मी नाटकं करणार नाही माय. आणि याचं पुरं गाणं ऐकवलं आईले, तर आईले धारा लागल्या होत्या. तो इतका सुंदर गाणं म्हणते. आणि माझ्या आईनं, म्हाताऱ्या आईने देहदानाचा संकल्प करावा. हे सर्व तुकडोजी महाराजाच्या विचाराचा प्रभाव आहे. तुकडोजी महाराज काय करू शकतात याच्यात हे जिवंत उदाहरण आहे बाबू. अरे जो माणूस मेल्यावरही माफी मागते राजा, विठ्ठल 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 बोला. 49 वर्ष झाले माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, माझ्या माय बापांनो, वंदनीय तुकडोजी महाराजाला 49 वर्ष झाले. विठ्ठल 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 बोला. विठ्ठलाले मजने 49व्या पुण्यतिथी निमित्त साहित्य संमेलन आहे बाबा. विठ्ठल माझ्या शेतकऱ्याला अर्पण केलं, माझ्या बळीराजाला अर्पण केलं. विठ्ठला आले मजने न्याला. महाराजानं वाचवलं. अरे चाकू मारला आणि तो हड्डीवर लागला. चाकूचं पत्त तुटलं. त्याले वाटते, त्याले मारणाराले वाटते चाकू याच्या पोटातच चालले. आता पुढे हड्ड्यात असल्याच्यानं हड्डीवर लागला. चाकूचं पान तुटलं. त्यानं वारण काढला होता, पण माझ्या गुरुदेवानं जमानत घेतली बाबू. म्हणून 49वी पुण्यतिथी आहे. 58व्या वर्षी गव्हर्नमेंट सर्वंट रिटायर्ड होते बाबू. मी 62 वर्षाचा झालो. तुकडोजी महाराज कोण्या वर्षी गेले झामरेजी? 58व्या वर्षी. 58व्या वर्षी नाही वेरूळकर दादा. आणि मला 62 वर्ष झाले. म्हणजे मी किती वर्ष जगलो? तुकडोजी महाराज गेल्या 4 वर्ष जगलो. मग माझं हे आयुष्य पुढचं या महाराजाच्या कार्यात लागावं. आणि अशी लेकराची टीम तयार झाली. आता पंकजपाल महाराज बोलले वेरूळकर दादाची भेट घेऊन, मी आश्रम बांधला. मला राहायला घर नव्हतं. आईच्या शपथनं तो उंदिरी थांबे नाही, तोही दिवस मारे. मी शेतात वावरात आश्रम बांधला. पोराची मदत आहे मले. हा काही जास्त लोडिंग घेत नाही. याले मालूम आहे जास्त पैशाच्या मागं फिरला माणूस की सत्यानाश झाला. कारण जास्त हरामाचा पैसा ज्या लोकांच्या घरात आहे अकोल्यात पाहणं, ते जुन्या बायकोशी राहतच नाही. त्याला जुनं पाशिंग बरंच नाही दिसत. तो नवीनच पाशिंगच्या मागं लागते की खिच मेरी फोटो. म्हणून धर्मपालची साथ आहे, माझ्या परिवाराची साथ आहे बाबू. मला कीर्तनातून तेच मांडायचं आहे. वंदनीय तुकडोजी महाराज म्हणायचे विठ्ठल 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 बोला. विठ्ठलाले भजन. मला 4 वर्ष शिल्लक दिले. मागे ऍक्सिडेंट झाला, 7 जण गेले. अरे आता मी स्टँडवर पाहिलं 26/11ला किती पोलीसवाले मरण पावले बाबू. हेमंतकर करे त्या
फोटो लावले, अजरामर झाले. हेमंत करकरेची बायको मरण पावली परवा. कसे लोक त्यागी आहेत. अहो, हेमंत करकरेची पत्नी मरण पावल्यानंतर तिने लिहून ठेवलं, मी मेल्यानंतर माझं शरीर मेडिकल कॉलेजला द्या. तर त्या बाईचे 3 अवयव काढले, 2 किडन्या आणि अजून एक ॲटम. 3 जीव वाचले बाबू. नवराई देशासाठी गेला. ते पोलीसवाले शहीद झाले. 26/11 आहे. मी वंदन करतो त्या महामानवांना, कारण देशासाठी मरणारे मिलिटरीवाले, दुसरे पोलीसवाले, आणि तिसरा देशाचा अन्नदाता माझा शेतकरी मरून राहिला म्हणून बळीराजाला अर्पण केलं. कारण तुकडोजी महाराजांना बाकीच्या भाकड कथा सांगितल्याच नाही. कलावतीनं प्रसाद नाही घेतला, तिच्या नवऱ्याची नाव उडाली, प्रसाद खाऊन आली, नवरा जिता निघाला. आता चिवत्या बनवणं बंद. बायको आपली, बरं आपण इतके गुलामीत जगतो. आता आपण आपल्या इथं कोणी दुसरं नाही, कोणाला ऐकू जात नाही. बाबू, बायको आपली, पण लग्न झाल्यावर सत्यनारायण. बायको आपली ना, छपा तो करते, हात दाखवायचा. हो हा, कोणाच्या मायले शिव्या देते. शेवट म्हणून आम्हाला महाराज कसा पाहिजे. विठ्ठल 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 बोला. ज्यानं फसवलं नाही सांगितलं, यज्ञात तूप जाणू नका. काय लिहितात महाराज? मला वाटते आज एकाच कळव्यावर कीर्तन एंड करू. जास्त वेळ नाही घेणार, कारण सत्य बोललो म्हणून चाकू मारले त्यांना. काही दिवसानं नरेंद्र दाभोळकर सारखे संपवते नाही. कारण तुम्हाला मालूम आहे, उद्याचा माझा 1 वाजता कार्यक्रम नगरमध्ये. नगरच्या पुढे 7 किलोमीटर देवगड आहे. भास्करगिरी बाबाकडे आहो मी. उद्या 1 वाजता आणि संध्याकाळी उस्मानाबादला. आणि 29 मध्य प्रदेशात बोथिया नावाचं गाव आहे, छिंदवाडा. आणि 30 तारीखले तुकाराम दादाकडे आहो. आणि 1 तारीखले यवतमाळमध्ये आहो. असा धावता दौरा. जो माणूस 52 वर्षापासून फिरून राहिलो, 10 वर्षाचा होतो, ऍक्सिडेंट एकही नाही झाला अजून. फक्त 14 एप्रिलले बाबासाहेबांना झटका दिला आम्हाला भीम जयंतीच्या दिवशी. फक्त रामा भाऊले मार लागला होता. मा ड्रायव्हर ओरडला, गंगाराचं लेकरू आहे ते. तो ओरडला, म्हणे महाराज मी एसटीले मारतो आता. मग त्यानं आम्हाला सांगता बरोबर एसटीले मारली. तर आम्ही वाचलो. वॉरंट निघालता, पण जमानत महाराजांना घेतली. भाऊ, हे तुमचे आशीर्वाद आहे. जमानत होत चालली असं समजा. जो माणूस रात्रंदिवस गाडीत आहे, जमानत कोण घेते? ते तर ड्रायव्हरले धन्यवाद द्यावा लागन. देवानं वाचवलं तर त्याला कोण पाहिलं? तू कुठे दिसते? पण तो परमात्मा कसा आहे? गुरुदेव शक्ती. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, देवाला पाणी अडवा, पाणी जिरवा मध्ये पा, झाडं लावा, झाडे जगवा त्यामध्ये पा, भ्रूण हत्या टाळा, मुला मुली अंतर पाडू नका त्यामध्ये देवाला पा, आपल्या बायकोमध्ये देवीला पा, आपल्या पतीमध्ये देवाला पा, प्रत्येक माणसात देवाला पा. ज्ञानेश्वर माऊलीले हे थोताण जमे नाही. जहन्नमा नाग बली करा, 7-8 हजारानं शेकून घ्या, अथून त्र्यंबकेश्वरले मरा. चालू काय दलाली चालू केली हो या लोकांनी. आणि आम्ही काही झोपीतून उठून नाही राहिलो. माझ्या माय मावल्यांनो, अरे बाबासाहेबांना तेच मांडायचं होतं.
आज संविधान दिवस आहे, नाही तर तुम्हाला वाटते काय तुम्ही ग्रामपंचायत मध्ये सरपंच झाले असत्या दीदी? काही लोक येते जिवारी येते बाबासाहेब, मी कबूल करतो किती अंगार झाली तुमची, काही करू शकत नाही तुम्ही. कायदा तो कायदा त्यानं केला ना, बायकोले अंगाले हात लावून दाखवा तुमच्या, तुमची असल्यावरही असं करा ते, नो टच असंच करणं, स्क्रीन टच. माझ्या माय मावल्यांनो, स्क्रीन टच त्या अंगाले हात नाही लावू शकत तुमचा पती तुमच्या इच्छेच्या विरुद्ध. आणि स्क्रीन शॉट तर लय दूर झालं बाबा. हे सर्व ताकद सर्व तक्रार बाबासाहेबांना आम्ही वंदन करतो. अरे त्याची तळमळ होती बाबा, दुःख होतं, माझा समाज घडला पाहिजे, नाही तर सत्यपालने स्टेजवर येऊ दिलं असतं काय. आता आचार्य तयार झाले, विगे गुरुजी प्राचार्य आचार्य, वेरुळकर दादा, नारखेडे दादा, गुजरकर बाबा हे आमचे प्राचार्य आचार्य, नाही तर मग एकच होता, चारच आचार्य. आता आमचे प्राचार्य घडले, याच्या मुलं घडलो बाबा आम्ही. आमले बाबाचं जीवन पाहिलं तुम्ही, किती वय आहे हो, पण सतत दिवसभर बसून होते. अक्षरशः हे सर्व ताकद गुरुदेवाची आहे. म्हणून बाबू आपल्याला आयुष्य मिळालं सो. अरे 21व्या वर्षी समाधी घेणारे ज्ञानेश्वर माऊली, त्रासच त्रास झाला, त्रासच त्रास. पण त्या माऊली 21व्या वर्षी आपणही मरणार आहोत, म्हणून किंमत न गेलो पाहिजे. आता तो माझ्या गावातला ग्रामसेवक 4000 रुपयेच खाल्ले बा, ते नाव्याच्या पोराजवळ गेली नोकरी. या अकोल्यात काही साहेब लोक पैसे खाता खाता पकडले, काय करतात ते? काही नाही, त्याच्या बायका 4-4, 5-5 ड्रेस घालतात. पहा तुम्ही, सकाळी मॅक्सी, दुपारी पंजाबी, काही वेळानं साडी, संध्याकाळी गो, थोड्या वेळानं काहीच नाही. जास्त पैसा जमा झाला की जुने पुरे कपडे बरोबर नाही दिसत. म्हणून आम्हाला प्रार्थनेची गरज आहे, पुण्यतिथीची गरज आहे, साहित्य संमेलनाची गरज आहे. वंदनीय महाराज मरता मरताय काय घेतात, मरणाच्या छायेवर पडले आणि त्यांना राजेंद्र प्रसाद त्यांना विचारलं, महाराज तुम्हाला कोणतं दुःख आहे? कॅन्सरचा गोळा पोटात होता तुकडोजी महाराजाच्या. महाराज तुम्हाला कोणतं दुःख आहे? तर तुकडोजी बाबांना काय सांगा? तुकडोजी राजानं सांगितलं, माझा माणूस माणसासारखा झाला पाहिजे, माझा माणूस माणूस व्हावा, यासाठी माझं दुःख आहे. त्यानं स्वतःच्या दुःख गोळाचं नाही सांगितलं, माझ्या पोटात अंगार आहे. आणि तरी काय म्हणतात, गुरुदेवाची आज्ञा झाली, गुरुदेवाची आज्ञा झाली, आज्ञेस्तव मी घाई गेली, म्हणून मी संपत आहे, दुःख कशाला मुक्त शाळा. म्हणून कोणी मेल्यानंतर रडू नका, रडू नका, दुःख करू नका. देह आसक्ती नशेची माला, शरीरा रम्य रूप मजला देवा, रम्य रूप मजला. कोणी रडू नका, कोणी दुःखी होऊ नका. आमचा एक म्हातारा मरून राहिला, पोराले वाटे मा बापानं देवाचं नाव घेतलं पाहिजे, म्हणून त्यानं काय केलं, ते गव्हाचं पोतं होतं ते सोडलं त्या म्हाताऱ्याच्या समोर. हे माई माय सांगे मला लहानपणी, तू बुड्या देवाचं नावच ना घे. मग त्यानं ते गव्हाचं पोतं सोडलं, गहू खाली पडून राहिले.
त्या लोकायले वाटे हा शिवा शिवा म्हणे गावरी हारात ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो बोल शिवाय. पण ते बुड इतकं कारागीर होत, तो म्हणे ते गव्हाचं पोत टाचा, तो मोडून राहील. विनोदानं मांडावं लागते. पण तुकडोजी महाराज काय लिहितात, सुखे नांदलो गुरुकुंजाला, सुखे नांदलो माझ्या भावांनो, आपल्या जीवनाचा जो महात्मा मरून राहिला तरी आपलाच विचार करून राहिला रे. सुखे नांदलो जीवन आपल्याला दिलं. भगतसिंग, चंद्रशेखर, सुखदेव, राजगुरू. सुखे नांदलो गुरुकुंजा. 49वी पुण्यतिथी आहे. पुढच्या वर्षी 50. आपलं साहित्य संमेलन गंगाधरराव पाटील साहेब कोणाला अर्पण आहे, पुढचं 50व युवकांना अर्पण आहे. युवक टाळ्या वाजवा. पण तुमची गरज आहे तेव्हा. कोण मंडप दिला, अंधारे भाऊन मदत केली, कोण लाऊडस्पीकर दिला, कोण जेवण दिलं, मातरगावच्या बाया माणसाईनं स्वयंपाक केला. अरे आपल्याला गुरुदेवानं वाचवलं. आपल्याला काही ना काही देणं आहे. जातानाही 10 रुपये तरी देऊन द्या. कारण आम्ही संपणार आहोत. वंदनीय महाराज मरता मरताही म्हणतात तुकोबारायासारखे, सुखे नांदलो गुरुकुंजाला, सुखे नांदलो गुरुकुंजाला. कुंजवनीची सरली लीला, द्यावा सर्व निरोप मजला, द्यावा सर्व निरोप मजला. आसरून ढाळिया मंगल काला, अजानते परी कुणी दुखाविला. संतांचे हृदय केवढं मोठं आहे बाबा. आई तुम्ही नवऱ्याला माफ करत नाही वर, अरे आपल्या लेकराला माफ करत नाही. का लिहितात महाराज, संत कोणाला म्हणावं. अरे गलतीनं माई मला लक्षात नसताना कोणी दुखावलं असेल तरी माफ करा रे. आणि तुम्ही राजा आपल्या भावाला माफ करत नाही. म्हणून आजचं माझं कीर्तन शेवट आहे, लक्षात घ्या. 5-10 मिनिटं शिल्लक येईन मी. पण आज मी तुम्हाला मागलच या सत्यपालच्या पाल पॅटर्नच्या खंजिरीत की भावाभावाचे भांडणं असतील तरी माझ्या शपथनं बंद करा. काय साठी जगता. अरे माई बायको गेली ना, त्या 2.5 लाख रुपये अलमारीत पडेल होते तिचे. मी येऊन आलो की घरी देत जाऊ. पाय बा तू आलो तू भाऊ. मेली ना तो कोण्या कुलपाची किल्ली आहे तेही मालूम नाही. आपल्या गावातले अकोल्यातले धनंजय भुईबार गेले बाबू. गॅस करोडो रुपये प्रॉपर्टीचा धनी. 6 महिने पुण्यात होते. विमानाचं ॲम्ब्युलन्स आलतं त्याच्यासाठी. माझ्या माय बापू तरी धनंजय भुईबार भाऊ निघून गेले. मला सांगा ना, अंबानी गेले ना मोठे. तुमच्या आपलं दिवस किती मग काऊन भांडता. म्हणून मी तुम्हाला माफी मागतो. भाऊ भाऊ भांडू नका. तुम्ही आज साहित्य संमेलनातून हा रिझल्ट नाही, फायनल शेवटचा डिसिजन. मी जिल्हा मॅजिस्ट्रेट साहेबाच्या घरून आलो, जाधव साहेबाच्या. माझा कार्यक्रम आहे त्याच्या गावात. जिल्ह्याचा न्यायाधीश आपला माणूस आहे बाबू. केवढं भाग्य आहे आपलं. असे तुम्ही पोरं पोरी प्रेमात काय पडता रे. कलेक्टर व्हा, कमिशनर व्हा, तहसीलदार व्हा, एटीओ व्हा, प्राध्यापक व्हा. शिक्षणाच्या अगोदरच कोणाला फ्लॅट पडते. तुझं नाव कुठं लिहू मी. जिसको मी होटल में खाए. पाय माझी प्रेम करशील तर तालात म्हण. माझ्यानं बळत तर गजा म्हणे मालूम आहे. ही गलती नाही, मॅच फिरवलं तुले भाऊ. मी आज जिल्हा न्यायाधीश साहेबाकडे जाऊन आलो.
आज भेट घेऊन आलो त्याच्या गावात कार्यक्रम आहे. तोही शेतकऱ्याचाच कार्यक्रम आहे बाबू बाळापूरच्या बाजूनं. आणि वेळाले आहो मी 10 तारीखले 19ले आहो तरोडा बाळापूर. अरे आमच्या एका गरीबाचं शेतकऱ्याचं पोरग जिल्हा न्यायाधीश. पाहा तुम्ही असे तुम्ही पोरांनो, माझ्या तरुणांनो, माझ्या बहिणींनो, हे प्रेम मग लगन के. अरे वा, तहसीलदार, SDO, कलेक्टर. पहा ना आपले कलेक्टर साहेब आदरणीय पांडे साहेब, त्याची पत्नी SP मोक्षदा पाटील. तुम्ही पाहून घ्या ना कशीची. कला सागर पोलीस, काय मला डिग्री नाही समजत, अधीक्षक. माझा कार्यक्रम पोलीस मुख्यालयात झाला. उप पोलीस अधीक्षक सागर साहेब. आणि आपल्या नदी नाल्यात पाणी नाही, दोन्ही सागर आहेत आपल्या. हे असं नाव लावा, पोलीस अधीक्षक कला सागर साहेब, कलेक्टर जिल्हाधिकारी पांडे साहेब, डॉक्टर रणजित पाटील पालकमंत्री, माजी आमदार गुलाबराव पांडे साहेब. अरे तुमच्या माग असे नाव लावा, तहसीलदार घोगे साहेब, ठाणेदार व्यवहारे साहेब. अशा नावात धमकाना. ऍडव्होकेट भोरे हे सोडते. धर्मपाल म्हणीनी मा बाप काय राम रहीम सांगतात. धर्मपालले मालूम आहे पोराचं नाव धर्मपाल ठेवते तर ह्याचं सत्यपाल. हे काय गडबड करतील. माझ्या भावांनो, माझ्या बहिणीलाही सांगतो, तूही बेटा कोणाच्या गाडी पाळत, मी तुझ्या काका सारखा हो. पाय ना चेहरे मेरे, आपलं DNA एकच आहे. आपलं DNA एकच आहे. माय सावित्रीच्या लेकीले सांगेल जिजाबाईच्या, हे असं बेटा असं नाही वा बाई. मोठं वातावरण झालं. 161 बाया अकोल्यात पेपर मध्ये आलं. 161 बाया लग्नाच्या, बिना लग्नाच्या. माणसाईचे लफडे काय कमी झालं. माग एक लफडं झालं ना, पोराशीच लफडं केलं. एवढा मोठा श्रीमंत माणूस. गायन नाही पोटे साहेब, गायन का. हा गायन का. हे काय पुरं नसते सांगत ना. नो ऑब्जेक्शन काम करावं, त्याच्या रफार उकार तुम्ही मारत बसता. पोटे साहेब विदर्भ वेगळा होईल, फिकर करू नका. तुम्ही गड्ड्यात जा की समाधी घ्या, तुमचा त्याग कामातील लक्षात घ्या. पण तुम्ही वेळ समाजासाठी देता. आभार मानतो मी बाबू. आपल्याला माझ्या तरुणांनो करायचं आहे तर देशासाठी. तेव्हा त्या पोलीसवाल्याचे फोटो लावले, पूजा केली त्या तरुणाईनं. 26 11 तुम्हाला बनायचं आहे तर स्वतःसाठी नका जगू. तू मेरी जान है. तुझं नाव मी कुठं लिहू प्रिय. त्या पोरीने म्हणते तुझं नाव कुठं लिहू. तुझ्या मायचं नाव लिह ना रुपया. तिने म्हणते बाबू तू नाव लिहायला जात काय आतापासून. ओ ढाकण. ते पोरगी म्हणते माझं नाव. तो म्हणते तुझ्या छात्यावर लिहू दे, हातावर राहू दे म्हणे. तुझ्या छाती मालूम आहे 27 इंच. मोटरसायकल तर स्टँडवर नाही लावता येत तुले. तुले जर मा नाव लिहायचं आहे तर अकोल्यात एखादा फ्लॅट घेऊन दाखवून त्याच्यावर मा नाव टाक. तुझ्या 7 बारात नाव टाक. बाबू माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, बरं तिची माय एवढं कौतुक करते. माई बाई पोरगी एवढी हुशार, 2-2 तास बोलते बाई. कोणाशी बोलते काय एवढाले मोबाईल आणते बाई. मग काही दिवसानं लेडी हार्डिंग मध्ये मोठा मोबाईल तयार होते कोणी. मग त्याची रिंगटोन राहायची. मग तिच्या मायच्या लक्षात येते की 2-2 तास कोणाची बोले. हा रिचार्ज अनलिमिटेड कोण मारत जाईल. हा याचाच बाप आहे नक्की. तेरा नाम लिया अनुराधा पाडवा. गजात 3 लेकरांचा बाप झाला पण बाई सारखाच आवाज आहे. एवढाही पांचटे माणूस नाही पाहिजे.
कबला धर्मपाल याला दे नातूले दे माई खानदान पुरी भजन करते बाबा हे झाका नाही भावाच्या पोराच मी मोठं कर काऊन आम्हाला संस्कार वर्गन सामुदायिक प्रार्थना आहे आम्ही काऊन हे असे लेकरं तयार झाले अरे धर्मपालची पोरगी ती असं करत राह आता हे लेकरू उभं राहील हे आपले अशोक भाऊ आहेत ना हे साईबाबा सारखे केस आहे झाका तू पहिल्या घरचा आहेस की दुसऱ्या हे नवीन घर बांधलं त्या घरात झाला की जुन्या आजीच्या घरात त्याला मालूमच नाही त्याला काय मालूम दवाखान्यात तर गॅरंटीनं नाही झाला मागींच्या हातानं झाला एक दोन तीन काय लेकरं बनले दररोज प्रार्थना करतात माया शिरसोलीतले त्या ऋषी पालनं 25 मुलं तयार केले होते एक सारखे प्रार्थना दररोज प्रार्थना हे लेकरू पाहिले उभा राहिले कोण्या जातीचा आहे न्हावी सेना महाराजाचा उद्धार केला गजानन शंभराची नोट दिले काय जीव तुळू तुळू गाणं म्हणून राहिलता पंकज पालच्या सोबत न्हाव्याचं लेकरू ज्या शिंप्याले कीर्तन करायचा अधिकार नव्हता आजोबा नामदेवाचं कीर्तन बंद पाडलं होतं या जातीयवादी लोकांनी संत नामदेवाला मंदिरातून हाकलून दिलं होतं त्या ताकद आहे तर म्हणे मंदिराच्या मागं जाय काय त्रास हा काय मस्त म्हणते बाबा गरीब लेकर आहेत भाड्याची तर सोय नसते त्याची गाडीच तर वर्गणी करून आणली नाही पंकज इमानदारीनं सांग वर्गणी करून गाडी आणली की भाड्या गरीब पोर आहेत जसं तुम्ही मला घडवलं आता मी मार्केटमध्ये आलो नाही तर माही तेच हाल पण महाराज अरे वर पहा ना बाबत झालं ना आता 2 दिवस काय लिहितच राहता त्या बाबासाहेबांनी 18 तास लिहायचं अभ्यास करत गमावले तुम्ही जन्म त्यात गमावला वाजेल खंजरी ती वाटे जन्म गमावला आपल्यासाठी अंजुळा मातेचं लेकरू सामुदायिक प्रार्थना केली मरण पावले सामुदायिक प्रार्थना केल्यावर या भालतील आलेवाडीची यांची पत्नी आहे ढोरेची ढोरेची लेक आहे एवढी क्रांती केली भाऊ चालू देऊ की 5-10 मिनिटं तुम्ही पक्क्यात आहात फक्त लगवेले कोणी उठू नका पाणी अडवा पाणी जिरवा आदरणीय नामदार रणजित पाटील साहेबांना सांगितलं तुमच्या कापसाच्या बोंडात कीड आली आता ते आपला आवाज पोहोचवतील कारण आज त्या पोशिंद्यालाच हे अर्पण आहे साहित्य संमेलन हे जे नुकसान झालं माझ्या शेतकरी राज्याचं सोयाबीन एकरी 1.5 क्विंटल रामनाम दररोज 7 ते 8 शेतकरी कुर्बानी कुर्बानी कुर्बानी
लाऊडस्पीकरनं लाज राखली राजा. काय गजब आहे काय. ओ भाऊ काय नाव साऊंडचं? फाटे. ती मेन लाईन नाही फाटे, पण साऊंड चांगले. तुमच्या डीजेचं काय नाव? फाटे डीजे. अरे तुमच्या साऊंडचं नाव चंद्रशेखर फाटे. फाटे डिजिटल. आमच्या पोराईले नाचवता आणि तुम्ही पैसे कमावता. आम्ही मारेड होऊन आलो. तो म्हणजे मराठात ना. हा कुंडी नाही म्हणायचं. मराठा. एक मराठा लाख मराठा. आरक्षण भेटून दे. एकी संघटना आहे ना, द्यायलाच पाहिजे. आता का तर देत नाही. तुमच्या मागे आम्हाला ठेव जा. आणि 12 बोलू ते 12. आम्हाला पहिलेच भेटेल आहे ओबीसी. बाबू संदीप पाल महाराज मराठाच आहे. रामपाल महाराज मराठाच आहे. सर्व मिक्सर लोक आहो मी. हे आमचे तबलावादक आहे ना, डबल उद्योग आहे त्याचा. कोण म्हणते आत्महत्या करायला लागते? तुम्ही मरूच नका ना. हे बा मूर्त्या किती सुंदर बनवल्या. यात्रेनिमित्त सबसिडी दिली ना तुम्ही. 125 रुपयाची मूर्ती असते, आज 100 रुपयात विकणार. किती काय? 12 फक्त 12. कुठे लावल्या हो 12? 1200 राहणार. तबलाही वाजवते. बरं गरीब माणूस आहे. जमीन नाही, कोण्या घरकुलात नाव नाही. मी रणजित पाटील साहेबाला, नामदार साहेबाला सांगतो घरकुलाबद्दल. कनेक्शन लावतो. आज मी एका शेतूवाल्याचं नाव सांगितलंच. नामदार साहेब म्हणत त्याचा शेतू चालू झालाच पाहिजे. म्हटलं पैसे खाल्ल्याचं तर बंद करा, पण मुसलमान आहे म्हणून त्रास होता कामा नये. भाऊ रामा भाऊ पा किती गोड मूर्त्या करतात. निज रूप दाखवा जीव द्यायचं कामच नाही. शेतकरी महात्मा राजे हो, नाही तर जीव देतो. मरू नका. तुम्ही मेल्यावर तुमच्या लेकरानं, तुमच्या पत्नीनं काय करावं? हात जोडून प्रार्थना करतो. तुकडोजी बाबाची शपथ आहे, जीव देऊ नका, आत्महत्या करू नका. अरे आपल्या जवळचा आपाताप्याजवळ गाव आहे, देशमुख की कोणी बाई आहे. त्या बाईनं नवरा मेल्यावर स्वतः संसार चालू केला नवीन. आता तुम्ही जीव द्यायची गोष्ट करू नका. अरे ज्याच्याजवळ जमीन नाही, बीपीएल मधला माणूस रामा भाऊ तांबटका, पण मूर्त्याही करते, तबलाही वाजवते. उरलं सुरलं काही इंधन आणायचं असलं तर काळे आणायला जाते. माझा पांडुरंग कुठे आहे? माझ्या बाबा लिहिते ना, हरिभाविकाच्या मेळ्यात दिसला. म्हणून लक्षात घ्या, आत्महत्या करू नका. जीव द्यायचा विषयच करू नका. काही ना काही साईड बिझनेस जमा ते पाटे. आपल्या पोराईले नाचवते आणि पैसे फाटे कमावते. तेरवी असो की लगन असो, नोटा कोण कमावते? फाटे काका धन्यवाद. बाळा वडील कुठे आहेत तुमचे? घरी. चांगलं आहे. तुम्हाला उद्योगी बनले असे आम्ही उद्योगी बनलो पाहिजे. डोक्याच्या मालिश पासून काय वडील वारले. फाटे भाऊचे तुम्ही कोण? माजरे बोके आंड्रे संदीप मंजनगाव माजरे. आज आपले दलिंदर नाव आहे. बोके आमचा प्रेम कुमार बोके, संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ. एक आहेत आमचे पंकज जायले, हा दलिंदर नाव आहे. बरघट अवघ सोडीन पण साहित्य संमेलन घट. समजले? भरगट यासाठी नाही घालत की झांबरे माग आहेत ना. अरे भोरे आहेत माग. उरलं सुरलं उचे लोगो की उची बसून खेळकर साहेब खेळकर साहेब गेले का?
बापा क्या बात है. पाया पडतो खेळकर भाऊचे समजले. ब्राह्मण माणूस आहे पण काय करून राहिला. खरा ब्राह्मण नातीची झाला जो स्वयंपाक करून राहिला. आले काय खेळकर. क्या बात है. या ऊंचे लोगों की ऊंची पसंद नाही बापा. आज मी ब्रह्म पाहिले. आज मी हात तुटले ना आटे ब्राह्मण कसा असावा. जातेवाद या माणसाच्या डोक्यात नाही. आभारी आहो. ओबीसी प्लस ओपन प्लस ओबीसी इथे कम टू बहुजन. कॅमेरा म्हणून पहा बरं. गुरुदेव सेवा मंडळाच्या विचाराचा आहे. वेरुळकर दादा हो लग्न झालं का. गेम बसू का ऑनलाईन. काय मेहनती पोरं. सकाळपासून उभ्या राहायच्या तुम्ही एक आपला ते विजय दादा बेंदरकर तुमच्या सोबतच नाही. काय क्वालिटी जबरदस्त आहे. कोण्या कंपनीचं पीस आहे सरने. बाबुळकर क्या बात है. धोबी क्या बात है. गाडगे बाबा कंपनी आहे. सॅमसंग पेक्षाही जबरदस्त. अशीच लगन ठेवा धंद्याची. सत्यपालनं कीर्तन असं केलं. माय कीर्तनातून एक जण घरी जाऊन दाखवा 1 लाख रुपये हरतो. कोणीही बापानं घरी जाऊन दाखवा की मी चाललो रे घरी. तुमची काय ताकद आहे काका. जोपर्यंत काकू माझ्याजवळ बसून आहे. जे पाहिजे ते मांडत नाही तो ना. आज माझ्या लक्षात आलं म्हणून तुम्हाला आम्हाला आयुष्य दिलं. देशासाठी जगा, समाजासाठी जगा. स्वतःसाठी कुत्र्या मांजऱ्यासारखे जगू नका. तुकडोजी बाबा सांगतात सत्यपाल महाराजची जादू आहे. तुमचं लग्न लवकर झालं पाहिजे का. कॅमेरामॅन कुठं आहे समोर या. महाराजाच्या आशीर्वादाची गरज आहे तुम्हाला समजले गाडगे बाबा. आणि दरवर्षी मी गाडगे बाबाच्या ऋणमोचनला जात असतो. तुम्ही येत असताना मग पार्टीचा सवालच नाही. फक्त धंद्याची टॅग पाय आम्ही कीर्तन करतो. कोणाला घरीच नाही जाऊ देत. जे पाहिजे तो माल वापरतो. असं लग्न लावताना नवरीचे फोटो नवरदेव खुश झाला पाहिजे की फेसबुकच घ्यायचं. धंद्याची टॅक्ट आहे. आता आमच्या घरी डॉक्टर आहे. पेशंट अर्धा बोलण्यानं दुरुस्त करते. प्रेम नाही का फक्त बोलल्यानंच. म्हटलं का रे तू औषधी तर मग देताना अगोदरच बोलतो. अरे बाबा तोंड गोड असला ना की पेशंट दुरुस्तच होते म्हणे. म्हटलं वा खूप आहे पीस ही. बाबू बोलण्यात प्रेम ठेवा. आईच्या शपथनं सांगतो प्रेम ठेवा. निरे उगीर सारखे. आता तुम्हाला काय वाटते आम्हाला तकलीफ नाही चालू. या खंजेरीवाल्याचं सुरू झालं की काही काही लोकांचे अंगार होते. सायचं म्हणते उलट्या खंजेऱ्याच कुठून पैदा झाले. अरे एकलव्याने त्रास झाला तर आम्हाला त्रास नाही होत का. संदीप पाल आम्ही कीर्तनाले स्टेजवर बसलो खंजेऱ्या फेकेपर्यंत. काय गुन्हा केला आम्ही. लाखाईनं ग्रामगीता विकतो. लाखाईनं त्याच्यात कमिशन काहीच नाही. बिना कमिशनच्या विकतो बाबू. लक्षात घ्या. आज तर बाबू माणूस एवढा खाली आला. ते मथुरा आई नारखेडे पुस्तकं विकायला बसलेला आहे. म्हटलं आई किती दिवस विकता तुम्ही. आता बाबू म्हणे बंद करतो. पैशासाठी नाही विकत. त्या बाईले आनंद आहे. त्या आईले
कोण तिची थैलीची थैलीच नेली. काय काय नेलं मालूम आहे? ऐन मैं 36 बिल्ले दिले. मैं बिल्ले दिले. हे असे लॉकेट मला लय आवडी आहे. तुकडोजी महाराज छातीवर हनुमानजीच्या अंदर श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री राम जानकी बैठे हैं मेरे बोलो श्री रामचंद्र भगवान की. तथागत भगवान बुद्धांच्या तरातुरा नावाच्या 26 अकराच्या बामकोट मध्ये गेलेल्या शहीदांचा, काश्मीर मध्ये गेलेल्या दिल्लीच्या शहीदांचा श्री राम जानकी बैठे हैं मेरे हनुमंतानं छाती फाडली ना बिना ऑपरेशनची. लोणागरे गेले, गवई गेले, लोणागऱ्याचे गवई मान्याचे गेले, आदिवासीचेच गेले. 2 आदिवासीचे महार बटालियन आहे राजा. संदीपाल महाराज तुम्हाला मालूम आहे महार बटालियन आहे. महाराज बटालियन दाखवा बरं आहे त्या भोकाच्या नागोबाईची. ते मरायले आपले पोट्टे. म्हणून मी तुम्हाला तरुण पोराईले सांगतो, पाया लागतो रे गुरुदेव सेवा मंडळात यायच्या गाद्या उचलणं बंद करा. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हम अरे किती दिवस गाद्या उचलतात. ते गोपाल गाडगे पाहिला ना, त्या माथे टाळी वाजवा, संचलन करा. कोण्या पोराईनं पत्रकाराला माहिती पुरवली, कोणते लोक वर्गणीच्या मागे लागले. हा आमच्या रामा कराळे माजी आमदार त्याच्या पोरानं गव्हाची मनी दादा हो मनीत भाऊ नगरसेवक आहे, त्यानं काही गहू पाठवले. माझ्या अकोड्यातल्या गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी 10,000 रुपये दिले. अरे वेळ देता येईल तेवढं द्या, जेवढं देता येईल तेवढं चांगलं. आणि जाताना 10 रुपयाची तरी पावती. हा मला तुम्ही एवढे चिटकून बसले की बंदच करावं नाही वाटत, पण चांगलं नाही. कॅलेंडर आले का? संदीप पाल महाराज जोड कॅलेंडर आहे. तुमच्या घरात कॅलेंडर नेसान तर हेच ने जा. भिंतीवरील कॅलेंडर लावावे तर ग्रामगीतेच्या विचाराचे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे लावे. 20 रुपयात कॅलेंडर. मी 1000 कॅलेंडर आणले होते, माझे संपले. संदीप पाल महाराजची गाडी आहे. हनुमंतानं रामराया छातीत दाखवले. आम्ही लॉकेट तयार केलं तुकडोजी महाराजचं. आपलं व्यसनमुक्तीचं ऑफिस आहे, तिथून लॉकेट घेऊन जा. असो हे कशासाठी आहे? प्रदर्शन, दर्शन, कलेक्शन. नो डेकोरेशन, नो प्रदर्शन, करेक्शन. कारण ज्या महात्म्यानं पुरं जीवन अर्पण केलं. आणि माझी गाडी आहे, माझ्या मेमरी कार्ड आहे, CD आहे, आणि 100 रुपयात 4 पुस्तकं. ग्रामगीता, सत्यानाश, मराठा मार्ग, गाडगे बाबा. आता गाडगे बाबाचं शेवटचं कीर्तन मी काढलं तुम्हा माय बहिणीसाठी. तुमच्या डोक्यातून हे बाकीचं कचरा निघालं पाहिजे की कचरा रे कचरा रे कचरा रे कचरा कुंडीत टाका रे, टाका रे, टाका रे, कचरा कुंडीत टाका रे, कचरा अरे बोलायची आहे. शर्मती नाही, रडती नाही, कोणाची आहे काय मालूम. आता काय बस बस बस. धर्मपालची पोरगी आहे. धर्मपालची बायको म्हणते आबा, आबा शिवाय राहतच नाही. आता ते घेते क्लास, माघरी आहे ते 11वी 12वीचे क्लास. त्याची पत्नी आणि ते गुरुवंदन अकॅडमी. हा गुरुवंदन अकॅडमी ते चालवते.
मग हे लेकरू राहते खाली तर ते सुंदरी मोठी कलाकार आहे. ते म्हणते काय म्हणते आबाजी शिवाय राहतच नाही तुमच्या वाटते 2 घंटे हे बरं झालं जत्रा तिकडे राहते तिचं वरचं कनेक्शन सुरू दोन्ही फेज चालू आहेत गजाननचे बरोबर पाहिजे सॉरी भारतमाता की जय. हे आम्हाला जगणं कोण शिकवलं चाहत न होंगे जुदा जुदा गजानन शोभते का असं गाणं म्हणत हा राजा नको राहू रिकामा कामात ठेव रामा कामात ठेव रामा मुखात ठेव रामा सोडून दे आळसा सुधारणे सुधारणे माणसा 100 रुपये 4 पुस्तकं नेदा इमानदारीने द्या तंबाखू दारू बिडी खर्रा गुटखा हे बंद करा. पण वाचाल तर वाचाल सर्वात जास्त पुस्तकं वाचत असतील तर बौद्ध समाजाचे आणि दुसरे ब्राह्मण समाजाचे टाळ्या वाजवा. आणि सर्वात जास्त मॅजिस्ट्रेट असतील तर ब्राह्मणाचे मापा तुम्ही अकोल्या पुऱ्या महाराष्ट्रात मापा आणि त्याच्या खाली असतील एससीचे आणि आपण मंदातले ग्रामपंचायत आगे बढो हम तुम्हारे साथ है हम तुम्हारे साथ है. दाद्या उचलून आणणारे द्या हो ना जा रे यायले दारू पाच मटण खाऊ घात आणि जा रे आणि काम झालं की हाला किती दिवस मरता बी यायच्या पायाखाली म्हणून तुमच्या पाया लागतो. माझ्या शपथ न तरुणाईला सांगतो या रिकाम्या भानगडीत पळू नको. 4 चाकी घे. इथं पाटलाची ते कचोरी ते समोसाची दुकान आहे इथं बाजू. मग आम्ही गेलो 3-4 जण कचोरी भूक लागली म्हटलं कचोरी खाऊ. त्यानं आम्हाला पाहिल्यावर रामपाल अरे सॉरी संदीप पाल मी आम्ही 4-5 जणांचे पैसेच नाही घेतले. अहो म्हणजे महाराज राहू दे ना तुम्ही माय कचोरीवर फुंकर घातली की उद्यापासून धंदाच वाढते म्हणे पाटील कचोरीवाला. मला आनंद झाला बाबू. आता हे पंक्ती फिरणं बंद कर. त्यांना गरम आणा काऊन त्यांना गरम आणा तो काय तुला मायचा नवरा आहे का म्हणून बाबू मला कठीण डोक्याच्या मालिश पासून तर जोड्याच्या पॉलिश पर्यंत कोणतंही काम करा. पाटलाच्या लेकरानं कचोरीचा धंदा सुरू केला. पाहा तुम्ही एकख्यात खाजा बदला काढा. जबरदस्तीनं म्हटलं अर्धे तरी घ्यायला काही ना काही मूळ रक्कम 20 रुपये तर पाहिजे. त्या भोरे साहेबाच्या पाया लागा लागते की तुमच्या कामाचे तर पैसे घ्या. नाही महाराज तुम्ही गुरुदेवाचं काम करता. बाबू तुमच्या आशीर्वादानं सांगतो यायची मजाच अलग आहे. माझ्या शपथनं इकडे येऊन पा. कोणी वाईट व्यसनाच्या मागे असतील आज बंद करा. उलट मला देऊन टाका. तुम्ही इकडे येऊन पा. तुम्ही प्रार्थनेत 10 मिनिटात बसा का अलगच मजा आहे बाबा. अरे 15 मिनिटं गुरुदेव सेवा मंडळाला आता उमरीले कार्यक्रम आहे ना थांबरे भाऊ. कोणती तारीख आहे 10-11 फरवरी आणि पुण्यतिथी आहे ना इथं 23-24-25 बलदेव पाटील आले नाहीत काय. हा कोणती तारीख आहे 23-24-25 23-24-25 पुन्हा पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. बलदेव भाऊ आले नाहीत आज पण गंगाधर पाटील आहे. अजून पुण्यतिथी आहे उमरीत पुण्यतिथी आहे. यांना रिचार्ज मारा ना आणि फुल टॉक टाइम 3 महिने वर्षभर रिचार्ज करायची गरज नाही. इकडून साहित्य संमेलन तिकडून पुण्यतिथी हे अवघ्यानं लक्षात ठेवा. आम्हाला जावं लागते. चांगले काम करा निर्व्यसनी राहा आणि तुकडोजी महाराजाच्या या 49व्या पुण्यतिथी निमित्त महाराजाले खरंच काही द्या. देहदान करा रक्तदान करा मेडिकल कॉलेज मध्ये जाऊन नेत्रदान करा द्या. मी तर असं ठरवलं मी गेल्यावर ज्या जिल्ह्यात मेलो त्या जिल्ह्यात माझी बॉडी देणे. उद्या नगर जिल्ह्यात आहो संध्याकाळी उस्मानाबाद मध्ये आहो. मी मेल्यानंतर मला घरी आणू नये का आणू नये आई माई मिरवणूक काढतील ना भोरे साहेब
आणि एखादा उघडा बॉम्ब येऊन बसीन घंट्या हलो मंदिर बांधीन पिके सारखं पिके मग मंदिर बांधीन माल मंदिर बांधीन आणि पूजेचा माल तो टाकली नको रे बापा मी जर बाहेर गेलो तर घरी आणूच नको थोतांड करू नको मला प्रदर्शन करू नको पुऱ्या गावात निर्वाण बाया आणि पूजापाठ मुर्द्याची पूजापाठ करायला लावता काय अरे मा बापाले केसही नाही दिले मला मालूम आहे संदीप पाल महाराजचं कीर्तन ऐकलं माय गुरु आहे संदीप पाल महाराज बापाले काय देता म्हणे केस अबे काय केस केसाच्या 15 दिवसानं येतेच म्हणे बाया बांगड्या फोडतात नाटक करतात ते महाराज लय सांगते तुम्ही काचाच्याच बांगड्या काऊन फोडता सोन्याच्या काऊन नाही फोडत तुम्हाला सासऱ्याची गादी नाही चालत सासऱ्याची चादर नाही चालत जाळून टाकतात सासऱ्याचा 7-12 कसा चालते तुले सासूचा फोटो नाही चालत सासूचं सोनं कसं चालते सासूची इस्टेट कशी चालते जरा डोकं वापरा अरे मा बाप गेल्यावर मी डायरेक्ट कुठं नेली राख मालूम आहे मा बापाची राख मी आश्रमात नेली निंबूच्या शेताली दिली एवढाली राख टाकली मै बुडी मोठी जबरदस्त आहे मा बापच काही कमी नव्हता ना विश्वनाथ होता विश्वाचा नाथ आणि माय सुशीला ते म्हणे गळ्या तुझ्या बायकोचं देहदान केलं तर मलाही करून टाकतो सत्यमा म्हणलं तू काही नाराजी म्हणे अजिबात नाही पण दररोज घरी असलो की तिचे अंग धुताना मायच्या शपथनं सांगतो आपल्या मायबापाचं अंग धुत जा लुगडं धुवा हे रिकामे झटके काय घेता नाही तुम्हाला खरंच झटके घ्यायची आदत असत तर मायचं लुगडं धुवून पा आई विन माया विश्वास